हाय, प्रेग्नन्सी नको असेल तर काय करावं हा प्रश्न खूप लोकांना पडतो. तर चला आज आपण बघूयात. अनवॉन्टेड प्रेग्नन्सी राहिली असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पॅनिक व्हायचं नाहीये. रिलेशन किंवा संबंध होऊन किती वेळ झाला यावर पुढच्या गोष्टी ठरतात. आता जर 72 तासाच्या आत संबंध झालेला असेल तर एमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल तुम्ही घेऊ शकता. जेवढं लवकरात लवकर तुम्ही ही पिल घ्याल तेवढं चांगलं इफेक्टिव्ह राहते. 24 तासाच्या आत तुम्ही पिल घेतली तर बेस्ट. प्रेग्नन्सी राहायचे चान्सेस एकदम कमी होऊन जातात. आणि आयडियली 72 तासापर्यंत तुम्ही ती पिल घेऊ शकता. पण हे इमर्जन्सी मॅनेजमेंट आहे, हे नक्की लक्षात ठेवा. रेग्युलरली याचा यूज तुम्हाला नाही करायचा आहे, हेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. बाकी आता जर पिरियड्स मिस झाले तर एक साधी UPT म्हणजे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट तुम्ही करू शकता. मॉर्निंग युरिन बेस्ट राहते. आणि जर ती निगेटिव्ह आली तर टेन्शन कमी झालं. आणि जर पॉझिटिव्ह आता UPT आली, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली तर काय करायचं, तर तुमच्या गायनॅकला, लोकल डॉक्टरांना भेट द्यायची. इंडियामध्ये लिगली तुम्ही अबॉर्शन करू शकता. त्याचे गाईडलाईन्स आपल्याकडे आहेत. कमी वीक्सची प्रेग्नन्सी राहिलेली असेल, शक्यतो 7 आठवडे, 9 आठवडे अशी प्रेग्नन्सी राहिली असेल तर ती पिल्सवरही खाली करता येते. बाकी डॉक्टर चेकअप करून तुमचं पिल्सवर खाली करू शकतात किंवा पिशवी साफ करून घेऊ शकतात. तो तुमचं रेग्युलर चेकअप झाल्यानंतरचा डिसिजन राहील. त्यामुळे पॅनिक व्हायची काहीच गरज नाहीये. आणि पुढे प्रेग्नन्सी राहू नये ह्याच्यासाठी काय करू शकता तुम्ही, की कॉपर वापरू शकता, हॉर्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वापरू शकता. आणखी बेटर कुठले ऑप्शन तुमच्या डॉक्टरांनी सजेस्ट केले तर ते यूज करू शकता. बाकी अवॉइड काय करायचंय तुम्हाला, रॅन्डम कुठलेही मेडिकेशन्स घेणं, गुगल सर्चेस करत बसणं हे कम्प्लिटली अवॉइड करायचंय. शिकत राहा, काळजी घेत राहा. मी डॉक्टर पूनम, तुमची घरची गाय.